हाय फ्रेंड्स, मला माहितीच होतं तुम्ही आमचीच वाट पाहत आहात आणि आजच्याच आपल्या ह्या प्रश्नाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. आणि आजचा प्रश्न आहे, एका फिश टँकमध्ये 12 फिश होते, त्यातले 6 फिश मेलेले आहेत आणि त्या फिश टँकमध्ये किती फिश उरलेले आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण की कोणता लहान पोर, कोणते आपल्याला लहान पोरं कोणती चांगलं उत्तर देतात आणि कोण कशी उत्तर देतात, कोणाचं कसं रिॲक्शन येतं ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ आणि पुढचे नवनवीन प्रश्न आपल्याला समोर दिसणार नाहीत आणि आपलं नॉलेज, जनरल नॉलेज वाढणार नाही. हे असे फालतू प्रश्न आपल्या बघण्यापेक्षा आपण हा जनरल नॉलेजचा एखादा क्वेश्चन आणि एखाद्या अशी व्हिडिओ पाहिला तर आपलंच पुढे फायदा आहे. तर चला मग, आज आपला नवीन कस्टमर आलेला आहे आणि त्याला आपण विचारूया आजचा प्रश्न. एका फिश टँकमध्ये 12 फिश आहेत, 12 फिश आहेत, त्यातले 6 फिश मेले. तर त्या फिश टँकमध्ये आता किती फिश उरले? 6. याचं उत्तर आहे 6, पण हे उत्तर चुकलेलं आहे. आपण दुसऱ्या कस्टमरला विचारूया. गाइस, आजचा आपला नेक्स्ट कस्टमर आलेला आहे, तर नेक्स्ट कस्टमरला आपण विचारूया. हे बघा, मेरे एक सवाल का जवाब देना है क्या. एक फिश टैंक में 12 फिश है, ओके. उस 12 फिश में से 6 फिश मर गई, तो अभी वो फिश टैंक में कितना फिश है? एक फिश टैंक में 12 मछलियाँ है, उसमें से 6 मछलियाँ मर गई, तो अभी कितनी मछलियाँ उसके अंदर बची है? इनका भी आंसर 6 है और देखते हैं, ये भी गलत आंसर है, लेकिन हम आगे देखते रहेंगे उसका असली आंसर. ओके. नमस्कार. आता आपला नेक्स्ट कस्टमर आलेला आहे आपल्याजवळ आणि त्याला आपण तोच प्रश्न विचारणार आहे. तर मला तुला पण प्रश्न विचारायचा आहे की आता एका फिश टँकमध्ये माहिती आहे ना, एका फिश टँकमध्ये 12 फिश होते, म्हणजे 12 मासे होते, त्यातले 6 मासे मेले. मग ते 6 मासे मेले, तर त्या फिश टँकमध्ये आता किती मासे राहणार? इंग्लिश मध्ये सांगतो मी, याला जरा समजत नाही. एका फिश टँक मध्ये इनसाइड 12 फिश इन्क्लूड होते, म्हणजे त्यामध्ये होते, त्यातले 6 फिश डेड झाले, म्हणजे मेले. तर आता त्या फिश टँक मध्ये एकूण टोटली किती फिश असतील? 12 मधले 6 मेलेले आहेत, तर आता त्यामध्ये किती फिश असतील त्याचं उत्तर आपल्याला सांगत आहे. आपला आवाज क्लिअर येण्यासाठी मी हे पकडलेलं आहे, बाकी काही नाही. तो हिसाब करतोय. तोपर्यंत तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नक्कीच त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडेल आणि पुढे व्हिडिओ बघत राहा. असे आपले 6 किती? याचं उत्तर आहे 6, पण हे उत्तर ॲक्च्युली तुम्हाला माहितीच आहे, सर्वांनी 6च उत्तर दिलेलं आहे, पण हे उत्तर चुकलेलं आहे. तर आपण नेक्स्ट कस्टमरला आणि नेक्स्ट मुलाला भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ लगेच पुढे बघत राहा, आपण दुसऱ्या मुलाला पकडूया. आज आता आपल्याला पुन्हा एकदा आपला मित्र मिळालेला आहे आणि आजचा कस्टमर आपला आला इकडे. काय घ्यायला आलेला तू? कॅडबरीज घ्यायला आलेला. तर त्याला मी विचारलं, तर तुला कॅडबरीज पाहिजे तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग आपण विचारूया. तर आजचा आपला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं आहे. तर प्रश्न असा आहे की एका फिश टँकमध्ये 12 फिश होते, त्यातले 6 फिश मेलेले आहेत, तर त्या फिश टँकमध्ये आता किती फिश उरलेले आहेत? 12. कसं काय? ते फिश टँक मधले फिश अजून काढलेच नाही तर. ओ, म्हणजे ह्यानी उत्तर ह्याला माहिती होतं तुला उत्तर? ओके, म्हणजे ह्याला उत्तरच माहिती होतं. आपण चांगल्याच मुलाला पकडलेलं आहे आणि त्याला आपण कॅडबरी देऊया. या मग आपल्याबरोबर. आणि आपला विजेता ठरलेला आहे. नाव काय तुझं बाळा? यश. पूर्ण नाव? यश लक्ष्मण नेपळे म्हात्रे. तर त्यांना आपण त्यांचे विजेते ठरलेले आहेत आणि आपण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. चला मग, असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी नवीन व्हिडिओ आपले सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.